पुणेकर आमचे सुरक्षित राहिले पाहिजे, पुणे सुरक्षित राहिले पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर आहोत। मला वाटतं कुठलेही आमदार खासदार असतील आधी त्यांनी बाप म्हणून, भाऊ म्हणून, मुलगा म्हणून अत्यंत संवेदनशील पद्धतीने विचार करावा, एवढीच आमची विनंती आहे। सुषमाताई सध्या आपल्या सोबत आहेत। ताई, सातत्याने याच्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करताय या गाडी प्रकरणामध्ये, कार ज्या पद्धतीने उडून गेली, 2 जणांना चिरडून गेली, आता 2 डॉक्टरांना अटक केलेली आहे, अनेक मोठे लोकांचे यांना फोन सुद्धा आलेत अशी चर्चा आहे। अजय तावरे यांना ललित पाटील प्रकरणातच अटक व्हायला हवी होती, मी तेव्हाही आक्षेप घेतला होता। हे एक्साईजचं ऑफिस आहे, इकडे लेमन ट्री हॉटेल आहे, या लेमन ट्रीमध्ये तो ससूनमधून यायचा जायचा, म्हणजेच एक्साईजचे जे सगळे लोक आहेत त्या लोकांच्या देखरेखीखाली हे सगळं होत होतं। आता हे सगळं असं चालू असताना अजय तावरेला आत्ता एका अत्यंत छोट्या केसमध्ये अटक झाली। खरं तर ती मोठ्या केसमध्ये व्हायला पाहिजे होती, कारण ती छोट्या केसमध्ये अटक होऊन लगेचच त्याला सोडणं शक्य आहे। पण ज्या कुठल्या आमदारांचा फोन आला, म्हणजे मी आधीचं जे काही ऐकलं त्यामध्ये काहीतरी सुनील टिंगरे त्यावेळेला घटनास्थळावर वगैरे पोहोचले होते। आता तो फोन काही सुनील टिंगरेंचा होता का, की अजून कुठल्या वेगळ्या आमदारांचा होता? असेल तर कुठल्या आमदारांचा? मग त्या आमदारांना पुण्यातल्या तरुणाईशी काही घेणं देणं नाही का? पुण्यातल्या भविष्याशी काही देणं घेणं नाही का? मग अशा आमदारांनी पुन्हा निवडणुकीत मतं मागताना लोकांना आश्वासनं देण्याच्या ऐवजी, कामांची यादी सांगण्याच्या ऐवजी ड्रगची पाकिटं द्यावीत। मग आम्ही त्यांना प्रश्न विचारू। मला वाटतं कुठलेही आमदार खासदार असतील आधी त्यांनी बाप म्हणून, भाऊ म्हणून, मुलगा म्हणून अत्यंत संवेदनशील पद्धतीने विचार करावा, एवढीच आमची विनंती आहे। आमदार रवी दंगेकर देखील आहेत। काही आमदारांचे फोन गेलेत डॉक्टरांना हे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी, अशी चर्चा आहे, असा आरोप होतोय सध्या। नाही, रेकॉर्ड सापडते याच्यामध्ये जे काय असेल ते पोलीस कायदेशीर कारवाई करतील, पण ह्याच्यामध्ये असं मुसीब साहेबांना माझी विनंती की पहिल्यांदा तुम्ही हे लाडवलेलं प्रशासन ससूनमध्ये ह्याच्यावर कारवाई न केल्यामुळे हे प्रकार घडलेले आहेत। अजय तावरेसारखा डॉक्टर हा वर्षानुवर्ष त्या ठिकाणी चुकीचं काम करतात, किडनी रॅकेटमध्ये त्याचं नाव असताना सुद्धा त्याला अटक केली नाही आणि ब्लड सॅम्पलमध्ये त्याला आज अटक केली। वर्षानुवर्ष ससूनमध्ये अजय तावरेने गोरज डॉक्टरच्या नावाखाली ब्लॅकचे धंदे केले आणि पुणेकरांचं रक्त पिण्याचं काम, पेशंटचं रक्त पिण्याचं काम केलं। त्याला आमचा विरोध आहे आणि हसून याच्यामध्ये राजीनामा दिला। आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात बारीकीने लक्ष लावून आहात, पोलिसांना तुम्ही विचारलं का अजय तावरेंना, डॉक्टर अजय तावरेंना अटक केल्यानंतर त्यांच्या फोन लिस्टमध्ये कुणाकुणाचा फोन गेलाय, कुठल्या आमदाराचा फोन आलाय असं तुम्हाला कळालं? या सगळ्या गोष्टी संबंधित तपास अधिकाऱ्यांशी मी वेळ घेतलेली आहे, मी त्यांच्याशी बोलतोय, पण ह्याच्यामध्ये मी तपास अधिकाऱ्याला धन्यवाद देईन की त्याचा तपास इथपर्यंत गेला, ह्याच्या पुढेही त्यांनी न्यावं। कुठपर्यंत आलाय तुमच्या कानावर असं येतोय आता, ह्याच्या पुढे अजून तुम्हाला काही लोक निघतील 2 दिवसात, आता मला त्यांची माहिती मिळेल, पण ह्याच्यामध्ये पुणेकर आमचे सुरक्षित राहिले पाहिजे, पुणे सुरक्षित राहिले पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर आहोत। पोलीस तपास करतायत, अनेक खुलासे यामध्ये होतील। पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांचं मोबाईलचं पूर्ण CDR मागवलेलं आहे। यामध्ये त्यांना संशय आहे की मोठ्या लोकांचे फोन त्यांना आलेले आहेत, असे सातत्याने आरोप सुद्धा होत आहेत। आता पाहावं लागेल की यामध्ये खरंच कुठल्या आमदारांनी फोन करून त्यांना सांगितलेलं होतं या संपूर्ण हा प्रकार करण्यासाठी, परंतु हे सगळं पाहणं तपासात खूप महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।